पुण्याची खाद्य संस्कृती जगात नावाजली जाते। पुणेकर खवय्ये असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थही त्याच पद्धतीचे असतात। ते म्हणतात की पुणे तिथे काय उणे, त्याच म्हणीप्रमाणे इथल्या गोष्टी तशा वेगळ्याच असतात। पुण्यात असे काही प्रसिद्ध ठिकाण आहेत जे त्यांच्या खाद्यपदार्थांची चव वर्षानुवर्ष जपत आले आहेत। पुण्यातील नारायणपेठ येथे असलेल्या आप्पा उपाहारगृहाने 55 वर्ष पुणेकरांची पसंती जपत आहे। यामुळे लोकांची गर्दीही इथे पाहायला मिळते। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। खिचडी काकडी जवळजवळ आपण 50-55 वर्ष झाले विकतो। उपवास मिसळ आपण सध्या इंट्रोड्यूस केली। कस्टमरची डिमांड बघता की होलसम फूड काही मिळालं त्यांना खायला, तर खिचडी नुसती खाण्यापेक्षा अजून काही त्याच्यामध्ये उपासाला काही मिळालं म्हणून आपण ती खिचडी काकडी बरोबर आपण उपवास मिसळ सुरू केली। आता खिचडी ही नुसती खाल्ली तर ही पोटाला जड असते, त्याच्यात फक्त कार्बोहायड्रेट्स असतात, तर त्याच्या ते पचायला हलकं व्हावं म्हणून आपण त्याच्यावर काकडीची कोशिंबीर देतो, त्याच्यात फायबर्स असतात। असं हे फायबर्स तुम्हाला पचायला मदत करतात। तसं आपण सुरू केलं तसं सगळ्या पुण्याला कळलं की खिचडी काकडी ही अशी खाल्ली जाते। त्याचबरोबर आपण उपास मिसळ म्हणजे काय देतो, तर उपास मिसळ मध्ये बटाट्याची भाजी असते, शेंगदाणा असतो उकडलेला, त्याच्यावर खिचडी येते आपली, तर बटाट्याचा चिवडा, साईडला दाण्याची आमटी, असं आपण उपास मिसळ मध्ये देतो। प्लस आपण दहीवडा जो असतो, हे दहीवडा कसा असतो, दहीवडा हा तुमचा उडीद डाळीपासून बनलेला। उडीद डाळ हे शास्त्रामध्ये सांगितलं जातं की विशुद्ध आहे, हे खाऊ नये एकत्र। तर मग त्याला पर्याय काय, तर मग आपण त्याला फोडणी देतो। जी फोडणी असते तुमची हळद, हिंग, मोहरी, हिरवी मिरची, त्याच्यामध्ये ती फोडणी दिल्यानंतर ते तुम्हाला अन्न खाता येईल। असं आपण थोडंसं सात्विक फूड पण इथे द्यायचा प्रयत्न करतो। आपला फार फेमस आहे, जसं पु ल देशपांडे सांगतात की मटार उसळ खायची तर आप्पाचीच खायची, असं। सो मटार उसळ पण आपण देतो, की खूप कमी ठिकाणी मिळते पुण्यामध्ये। तर इडली सांबार बनवला तो साधारण साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन असा दोन्ही मिक्स पद्धतीने आपण केलेला आहे। सो तो असा गोडसर तिखट या पद्धतीने आपण इडली सांबार देतो। आपली चटणी पण खूप फेमस आहे, जी पंढरपुरी डाळीची बनते, जी पण तुम्हाला पुण्यात कुठे मिळणार नाही पटकन। त्याचबरोबर आपण आता नवीन काही पदार्थ सुरू केले, जसे की आळूवडी, कोथिंबीर वडी, की हे पटकन तुम्हाला कुठे मिळणार नाहीत खायला, जे आपल्याकडे रोज ताजे बनले जातात। पण 30 रुपयापासून ते 110 रुपयापर्यंत आपल्याकडे नाश्त्याचे पदार्थ आहेत आणि जेवण पण आहे। एक जी आहे ती नारायणपेठ मध्ये आहे, LICच्या बिल्डिंगच्या बाजूला, झेड ब्रिजच्या समोर, आणि दुसरी आहे ती कर्वेनगर गणेश नगर मध्ये आहे। नमस्कार, माझं नाव योगेश। मी गेली 4 ते 5 वर्ष आप्पा या हॉटेलला येतोय। इथली खिचडी काकडी खूप फेमस आहे, मला खूप आवडते ती। आणि दुसरं इडली सांबार आणि मटार उसळ, तर मटार उसळ यांची अप्रतिम आहे। इडली सांबारला पण असं साऊथ इंडियन टच नाही आहे, थोडंसं असं मराठी टच आपण म्हणूया, त्यामुळे मला खूप आवडतं इथलं इडली सांबार। आणि यांची जी चटणी आहे, ज्याला थोडं तडका देतात ते, तर त्याच्यामुळे पण त्याची टेस्ट खूप वेगळी आणि छान वाटते। तर बाकी सगळं छान आहे इथलं म्हणजे। आपण पाहिलं की गेले अनेक वर्ष झालं आप्पा उपाहारगृह पुणेकरांची पसंती जपत आहे। त्याच पद्धतीने आप्पा उपाहारगृहामध्ये फेमस असलेलं मटार उसळ आणि खिचडी काकडी खाण्यासाठी लोक लांबून इथं आल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।